अहिल्यानगरकर सावधान, दुष्काळ येतोय, पाणी जपून वापरा। अहिल्यानगरकर जिल्ह्यात एप्रिल महिन्याची तीव्र उष्णता आता चांगलीच जाणवू लागली असून अकोले, शेवगाव आणि कर्जत तालुक्यातील अनेक गावांवर पाणी टंचाईचे सावट पसरले आहे। परिणामी या भागांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे। सध्याच्या घडीला जिल्ह्यातील 7 तालुक्यांमधील एकूण 70 गावं आणि 362 वाड्यांमध्ये टंचाईची परिस्थिती उद्भवली आहे। एकूण 1,38,000 नागरिकांसाठी एकूण 70 टँकर कार्यरत आहेत। त्यापैकी सर्वाधिक 23 टँकर पाथर्डी तालुक्यात चालू आहेत। जिल्हा प्रशासनाने यावर्षी टंचाई भेडसावणार असल्याचे लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजना आखल्या आहेत। नियोजनानुसार टँकर भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जलस्रोतांमध्ये पुरेसा साठा असून तो जुलैच्या अखेरपर्यंत टिकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडूनही नेहमीप्रमाणे एप्रिलपासूनच पाणी टंचाई जाणवू लागली आहे। यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र असल्यामुळे अवघ्या 2 आठवड्यात परिस्थिती गंभीर झाली आहे। जिल्हा प्रशासनाच्या आराखड्यानुसार 643 गावं आणि 2,415 वाड्यांमध्ये टंचाई उद्भवणार असून त्यातील 496 गावं आणि 2,244 वाड्यांमध्ये केवळ टँकरद्वारेच पाणी पुरवठा केला जाणार आहे। इतर भागांमध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण, विहिरी खोल करणे, तात्पुरत्या जल योजना आणि नळ योजना दुरुस्त अशा विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत। सध्या संगमनेर, अहिल्यानगर, पारनेर आणि पाथर्डी तालुक्यांमध्ये टँकर सेवा सुरू असून पारनेर शहरातील 5,000 लोकसंख्येला 4 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे। उन्हाची तीव्रता वाढत चालल्यामुळे टँकरची संख्या ही लवकरच वाढण्याची शक्यता आहे।